समोर तुम्हाला धुक्याने झाकलेली सह्याद्री पर्वतरांग दिसते आणि हे बघा गरम गरम मटणाचं सूप. हा आनंद गावाकडे आणि समोरच आपलं गाव दिसतंय आणि एकदम गरमागरम पिवळ्या रसातलं मटणाचं सूप. या मग आता स्वाद घेऊया आपण. मंडळी तुम्ही आता सह्याद्री बघितलं असेल, आता हे बघा मटणाचं सूप आहे. मस्त जरा एन्जॉय करूया गरमागरम. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असंख्य अशा रानभाज्या भेटतात या ऋतूमध्ये. पावसाळा चालू झाल्यावर पावसाळ्यामध्ये तर ती एक भाजी तुम्हाला दाखवतो बघा. कमेंटमध्ये मला तिचं नाव नक्की सांगा बरं का तुम्ही. हे बघा हे भाजीचं नाव आहे ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती भाजी आहे आणि या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते पण सांगा. अजून पण एक रानभाजी दाखवतो तुम्हाला. त्या रानभाजीचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, सर्वांची आवडती ते रानभाजी आहे बघा. तुम्हाला दाखवतो. हे बघा चायची भाजी बरं का. ही एकाच ठिकाणी बघा किती चायची भाजी. आणि जे समोर तुम्हाला दिसतं ना इथं, ही सर्व चायची भाजी आहे बरं का. म्हणजे आपण काय पेरेल नाही आहे, ही निसर्गाने ची देणे नाही का. हे बघा चायची भाजी. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 1 वाजलेत आणि मंडळी दोन दिवस झाले आपल्या आवणीला ब्रेक आहे. ब्रेक असा की पाऊस नव्हता आणि जरा राब बारीक होता, म्हणजे भाताचं जे रोप आहे ना ते बारीक होतं. तर बोललो 2 दिवस जरा आवणीला रेस्ट द्यायचा. आणि मग काल होता सोमवार, आज मंगळवार आहे. काल दिवसभर झोपेल होतो आणि आज पण जरा लेटच उठलो, कारण का काम नसल्यावर मग जरा माणूस फ्री असतोय. तर बोललो चला आज आता दुपारचे 1 वाजलेत. जेवण केलं, फ्रेश झालो, जेवण केलं आणि पुन्हा वर शेताकडे चालू आहे. कारण का रात्री ना खूप पाऊस गडारला आहे. असा रात्री पाऊस गडारला आहे का विचारूच नका. तर मग काय अवधा झाले का नाही बघून येऊ म्हटलं वर जाऊन शेताकडे जरा. तर चालेल वरती शेताकडे, थोडंसं काम पण आहे आणि जे एक वावर बाकी राहिलं होतं त्याच्यात पाणी नव्हतं, त्याला पण पाणी आलं असेल रात्री, कारण का रात्री पाऊस पडला म्हणजे. आणि ती रोपाची वाढ किती झाली ते पण बघायला जाऊ. चला वरती जाऊ शेताकडं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा वावरांमध्ये पाणी तर भरलं आहे, म्हणजे याचा अर्थ रात्री पाऊस जास्त गडरेल आहे. भरलेत पण आपलं जे भाताचं रोप आहे ना त्याची वाढ झाली की नाही ते बघायला जाऊ आपण. म्हणजे जेणेकरून उद्या, आज मंगळवार आहे आणि उद्या बुधवार आहे, मग उद्यापासून आवणी स्टार्ट करायचे असं घरी आई दादा ते बोलत होते. मग बघू आता काय होतं ते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. वरती गेलो आहे अजून, तर डायरेक्ट वरती जाऊ आपण पहिल्या वावराकडं. तिथं काय हा खाला वय बघू, काय अवजाळ झाले का नाही बघू. चला जाऊया. आपण वरती आलो आहे आणि हे बघा वावरामध्ये पाणी भरेल आहे. आणि हे काड्या कशासाठी काढल्यात मला दाखवतो. चला आता काय जुगाड करायचे तुम्हाला दाखवतो. हे बघा आता ना इथं त्या दिवशी आपण ट्रॅक्टर लावतो चिखल करायला, तर ह्या चिखला ना हे बांध फुटलं आहे. आणि ह्या काड्यांच्या साह्याने आता ह्या वावराचा जो पाचोळा आहे ना, इथं दिसत झालं तुम्हाला बघा. ह्या डोंगराचा जो पाचोळा ना, पाचोळा काटा वगैरे ते इथं आलेत वाहून. ते आपल्या वावरात येऊ नये म्हणून इथं आपण असं त्या काड्यांच्या साह्याने हे करणार आहे, काड्या लावणार आहे आपण असं त्याला. दे बरं अजून इकडं दे नाही इकडं. बा असं टाकायचा म्हणजे काय होईल, जो पाचोळेल ना तो यालाच अटकल, आपल्या वावरात येणार नाही. कारण का ह्या वावराचा अजून चिखल पण होणं बाकी आहे आणि चिखल झाल्याच्या नंतर मग लयच अवजाळ होईल. त्याच्यामुळे आपण अशा काड्या लावून देऊ त्याला, म्हणजे आपल्या वावरात काहीच घाण येणार नाही, नाही का. तिकडे टोचल्यात अजून ते. मंडळींनो काही काम करायला हातात घेतलंय आणि पाऊस आला नाही असं होतच नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो, जाम पाऊस आलाय आता. ते आमचं कुडून पण झालं नाही अजून, तर पाऊस लगेच आलाय. हे बघा पण उघडेल असं वाटतंय मला. हे बघा गुरतुला आणला आम्ही, गुरतुल्याचा पाला आणला आणि ते पाला पण गुरतुल्याचा काड्या पण टाकल्या. बघा इकडे दगड टाकले, इकडे दगड, मध्ये गुरतुले, इथं पण तुंबले. म्हणजे हे काय होईल आता तुम्हाला सांगतो. जे ही घाण दिसते समोर तुम्हाला, हे बघा इथं ही जी घाण दिसते ना, ज्यावेळेस हे वावर चिखल केला जाईल, ज्यावेळेस हे पाणी, त्यावेळेस हे वावर पूर्ण भरलं, पाणी भरेल असं बरोबर. ज्यावेळेस चिखल केला जाईल ना, हे वावरचं पाणी निघायला हीच जागा आहे. मग काय होईल, जो
पाला पाचोळे ना तो या काड्यालाच अटकल आणि पाणी सरळ खाली निघून जाईल. मग जेणेकरून हे चुडांना त्या पाल्याचा काही असर नाही पडणार याच्यावर, नाही का. कारण कसं आहे, तर पाला जर वाहून आला तर हे चूड डायरेक्ट खाली दबून जातील. त्याच्यामुळं हा जुगाड लावलेला आहे आम्ही, शेतकरी जुगाड. तर या जुगाडासाठी एक लाईक तो बनतोय बाई, शेतकरी जुगाड आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो आता. हे भात लावून ना आपण 7 दिवस झाले. आज 7वा दिवस आहे, उद्या 8वा दिवस होईल, नाही का. तर बघा कसं एकदम छान पद्धतीने भात आलंय आजपर्यंत. त्याला पाणी पण एकदम पूरक पाणी पोचलेलं आहे. जेव्हा पाण्याची गरज होती ना तेव्हा आपल्या पावसाने, निसर्गाने साथ दिलेली आहे आपल्याला. जेव्हा पाऊस लागत होता आपल्याला तेव्हा आपलं निसर्गाने एकदम साथ दिलेले. ते कसं म्हणतं ना, आपण कोणता वाईट केलं नाही तर आपलं वाईट होऊ शकत नाही. तर एकदम आज 7वा दिवस आहे, उद्या 8वा दिवस होईल. तर याला अजून आम्ही खत नाही मारेल, खत नाही वगैरे काहीच नाही. फक्त जे आपण शेणखत टाकलं होतं ना त्याच्यावरच हे. आता याला अजून मला वाटतं 10 ते 12 दिवसात किंवा 15 दिवसाने याला पहिला खताचा हात मारला जाईल. तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ टाकलच. आता हे जुगाड झालंय. तर आता ना आपण खाली जाऊया मधल्या वावरामध्ये. तिथं आपल्याला अजून आवणी करायची बाकी आहे. आवणी बाकी राहिली आपली अजून, तिथं जाऊन बघू. चला. तर हे बघा, हे वावर आपण पहिल्या दिवशी लावलं होतं. हे वावर कंप्लीट झाले लावून. आता ना तुम्हाला दुसरं वावर दाखवतो की इथं लावायचं राहिलंय. आपलं हे वावर भात लावणीसाठी राहिलेलं आहे. कारण का याला पाणी नव्हतं, पाणी होतं पण हे जे राब आहे ना, हा राब बारीक होता त्यामुळं हे राहून गेलं होतं. हे आपण खालचं लावलं आहे भात. हे वावर लावून झालेलं आहे आपलं. आणि या वावराच्या वरचं वावर ते पण लावून झालेलं आहे. आणि याचं खालचं पण लावून झालेलं आहे. आपण खतायचं गेलेलो, ते खतायचं पण अर्ध झालेलं आहे. आज आपल्याला ना, आज मंगळवार आहे. आज आमच्या गावामध्ये मोडे असतात, 5 मोडे धरले जातात. त्या मोड्याच्या टायमाला दिवशी काहीच काम नाही करत, नाही का शेतकरी बांधव. तर आज मोडं आहे त्यामुळं वर्षाकडे फिरायला आलो आहे. रात्री धोधो पाऊस पडला आहे त्याच्यामुळं फिरायला म्हणजे बघू काही नुकसान झाले की नाही ते बघायला आलेलो आहे. फिरायला म्हणजे असं टावळ काय मारायला नाही. थोडंसं काम असलं ते काम पण करायचं. काम म्हणजे जे काही समजा बांधबिन फुटला असेल किंवा भाताची काही बघणे, कुठं काही पाला पाचोळा काटे वगैरे गेलेत का नाही पुराणा, ते बघण्यासाठी गेलेलो होतो, काम नाही करायचं. तर उद्या ना हे वावर, आज मंगळवार आहे, उद्या बुधवारी हे वावर घ्यायचे आपल्याला लावणीसाठी. एक खनन होईल, मग इथं लावणी केली जाईल. या लावणीच्या नंतर या वावराच्या खाली अजून आपल्या 2 पोंड्या ती त्या लावायच्या आधी. आणि त्या लावून झाल्याच्या नंतर आपण खतायला जाणार आणि मग आपली आवणी फायनल होणार ना. या पण वावराला पाणी लावलं आहे बघा. आता एवढं वावर भरलं आहे. रात्री पाऊस पडल्यामुळं वर जो डोंगराचा जो झुरा आहे ना, तो झुरा चालू झाला आहे. आणि ते पाणी वळवलं आहे आपण. हे बघा इथं वळवलं आहे या वावरामध्ये. आता हे वावर आज दुपारचे 2 वाजलेत. उद्यापर्यंत सकाळपर्यंत माणसं येईपर्यंत 10 वाजेपर्यंत हे वावर फुल ओकेमध्ये भरून जाईल. म्हणजे आपल्याला ही वावराची आवणी घेता येईल. आता खालच्या वावराकडे आलो आहे. हे भात लावून आज 5वा दिवस आहे. हे बघा, हे 5वा दिवस आहे आज हे भात लावून झालं आहे. रात्री पाऊस गडरल्यामुळं या वावरामध्ये पाणी भरेल आहे. आणि आता पाऊस जरा उघडला आहे एकदम. रातभर मुसळधार पाऊस पडला आहे. हे वावर लावून आपल्याला 3 दिवस आलेत. हे बघा, आणि ही समोरची पोंडी एक 3 दिवस झालेत लावून. अजून आपले 3 वावर शिल्लक राहिलेत. तेवढं झाल्याच्या नंतर आपली आवणी फायनल. मग आपल्या शिवराची टाळी वाजली समजून टाकायची, नाही का, डायरेक्ट ओकेमध्ये. मग डायरेक्ट पूर्ण ना सह्याद्री फिरायचे आपल्याला. पूर्ण सह्याद्रीतलं जीवन, सह्याद्री आपलं काम झालं नाही का शेतीचं, पूर्ण सह्याद्री फिरणार आपण. वॉटरफॉल जाऊ, कुठं मस्त एन्जॉय करू, नाही का. आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही पण सोबत असाल, मी सोबत असेल, तुमचं प्रेम सोबत असेल. चला आता घरी जातो. जरा वर जाऊन जरा फेरफटका मारून आलो. घरी जातो, जरा पुन्हा एकदा गोधडीमध्ये शिरतो आणि जाय झोपून घेतो. उठू डायरेक्ट 5 वाजता. दुपारचे 2 वाजलेत. आता जाऊन झोपतो जरा निवांत. चला, उद्या डबल आपल्याला काम करायचं आहे शेतीमध्ये. त्याच्यामुळे आज जरा आराम, काल पण आराम केला, आज पण जरा डायरेक्ट गोधडीमध्ये जाऊन आता सामसूम होतो डायरेक्ट सामसूम. चला
जाऊया आता. तर मंडळी आता जस्ट उठलो एवढ्यात संध्याकाळचे 7 वाजलेत. 3 वाजेपासून झोपलो होतो तर डायरेक्ट 6:30 वाजता उठलो आहे. आणि तिकून आवाज आला आहे किचनमधून, पडीमधून आवाज आला आहे की मटण आणलं आहे म्हणून. तर मला डायरेक्ट आजचा दिवस एकदम सार्थक ठरलेला आहे. मटण म्हणजे आपला वाव सो ब्युटिफुल मटण. आणि समोर वातावरण दाखवतो तुम्हाला किती छान झालं वातावरण. संध्याकाळचे 7 वाजले तरी वातावरण बघा किती छान झालंय. हे बघा, हे बघा किती छान असं वातावरण झालंय बघा. बघा धबधबा बघा, वारंगुशी धबधबा. इथं एक, इथं एक, इथं एक. आणि कसे धुक्याने डोंगर झाकलेत बघा. आणि हे आपलं सायदच्या कुशीत वसलेलं सुंदर असं गाव वारंगुशी. आणि आईनं आवाज दिलाय की मटण आणलंय, सूप प्यायचे. चला आता मस्त बाहेर एकदम छान असं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये गरमागरम मटणाचं सूप पितो. चला, तोंड वगैरे काय बुचकाळला नाही, काहीच नाही, फ्रेश नाही होणार, काय नाही, डायरेक्ट मस्त गरम गरम सूप पिऊ. चला, जस्ट उठलो आता एवढं. मंडळी तुम्ही आता सह्याद्री बघितलं असेल, आता हे बघा मटणाचं सूप आहे. मस्त जरा एन्जॉय करूया गरमागरम. मस्त सूप एकच नंबर झालेलं आहे का. निघून या मग फोन नाही सकाळ करणार बर का. पावसाचा लय काय आपल्याला, काय पाऊस असला तरी काय नाही, पाणी नाही त्याच्यात एवढा, त्याच्यात पाणी नाही एवढा. हा पाणी आला तरी निघून या. चालेल. मग भला बाबा जात आहे. टाकव त्याला, टाकव चल. आता थोडं अटक पाणी. पाणी चालू आई त्याने पुढचाला आपण पकायचे मस्त.